विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नक्की बांधावरची परिस्थिती काय, शेतकऱ्यांची परिस्थिती काय हे बघण्यासाठी मी गेले 4-5 दिवस अनेक द्राक्ष बागांना व्हिजिट करतोय, भेट देतोय की नक्की ज्या वावड्या उठवतायत. हो, खरं आहे की आपला बरेचसा माल परदेशी जात नाही. जहाजं JNPT बंदरावरती आहेत, परंतु तो एक्सपोर्ट क्वालिटीचा एक ठराविक माल होता. तो कदाचित माल बाहेर जात नसेल. युद्ध काय संपूर्ण विश्वात चालू नाही, काही मोजक्या ठिकाणी ते युद्ध सुरू आहे. बराच द्राक्षाचा हंगाम होऊन गेलेला आहे. जर हेच युद्ध 15-20 दिवसापूर्वी आधी भडकलं असतं तर कदाचित द्राक्ष आणि इतर फळांना त्याचा फटका बसला असता. मी असं म्हणत नाही की फटका बसला नाही, मी म्हणतो फटका बसला आहे. परंतु खरी परिस्थिती अशी आहे की मी एका द्राक्ष बागेत उभा आहे. माझ्या बाजूला सगळी तुम्ही द्राक्ष बघताय आणि आजचा रेट हा प्रति किलो ह्या द्राक्षांचा, ही जी द्राक्ष आहेत या द्राक्षांचा जाग्यावरून एक 83 ते 84 किंवा 85 रुपयेपर्यंत किलो मागे जातोय. मला म्हणायचं काय की कधी कधी वाटतं विरोधक असेल हे जाणून बुजून व्यापाऱ्यांचं भांडवल बनतायत का. कारण की वर्तमानपत्रात जर बातमी आली, वर्तमानपत्रामध्ये जर ती बातमी अशी दाखवली की द्राक्ष व्यापारावरती मोठं संकट, किंवा न्यूज चॅनल जर बातमी आली की अनेक माल हा बंदरावरती पडून पुढे जात नाही, तर त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसत नाही, त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसतो. व्यापाऱ्यांचा माल जातोय, विविध ठिकाणी जातोय, परंतु आपला शेतकरी हा भोळा आहे, गरीब आहे. त्याला तो पेपर दाखवून, त्याला ती बातमी दाखवून, भीती दाखवून त्याच्याकडून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचं, म्हणजे कमी भाव पाडून धान्य खरेदी करायचं षड्यंत्र हे व्यापाऱ्यांचं असू शकतं. आणि त्याला हे विरोधी पक्ष बळी पडतायत का, ही माझ्या मनात आलेली दाट शंका आहे. कारण की आता जर बांधावरून 85 रुपये किलोला हा जर माल निघत असेल तर मला वाटतं की चांगली स्थिती साधारणपणे मार्केटची आहे. याचं श्रेय सगळ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, यांना नक्कीच द्यायला पाहिजे. अपेडा ही एक संस्था आहे जी सगळ्या फूड प्रोसेसिंगमध्ये आणि आयात निर्यातामध्ये लक्ष घालते. त्याचे जे संचालक आहेत पाटील साहेब, त्यांनी नुकतंच कळवलेलं आहे की केंद्र सरकार या सर्व आयात निर्यात धोरणावरती लक्ष केंद्रित करून आहे. आणि जो काही माल बंदरावरती, विविध बंदरावरती पडून आहे, तो माल स्थानिक बाजारपेठेत वितरित केला जाईल. मला वाटतं यामध्ये व्यापाऱ्यांचं जास्त नुकसान होणार आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, कारण माल ऑलरेडी ऑन वे आहे किंवा गेलेला आहे. परंतु भीती दाखवायची, शेतकऱ्यांच्या मनामध्ये काळजी निर्माण करायची आणि पाडून रेट घ्यायचा आणि व्यापाऱ्यांनी मात्र बक्कळ नफा उकळायचा, असं षड्यंत्र बऱ्याच शेतकरी संघटना असलेले बरेच विरोधी पक्ष हे व्यापाऱ्यांच्या हातातलं बाहुलं झालेले आहेत. मी त्यांना आंदोलनजीवी असं म्हणतो, किंवा दुसरा शब्द हा व्यापारजीवी, व्यापाऱ्यांनी पोचलेले हे काही भाडखाऊ लोक आहेत, ते अशा प्रकारचं कृत्य करतायत. मला वाटतं आपण ह्याला बळी पडू नये. पणन मंत्रालय असेल किंवा शेतकी विकास मंत्रालय असेल, त्यांनी, किंवा वखार महामंडळ आहे, ह्यांनी निर्णय घेतला आहे की बरीच कोल्ड स्टोरेज असेल, स्टोरेज हाऊसेस बनवले जाणार आहेत आणि तो जो बंदरावरचा माल आहे तो आसपास जाणार आहे. मी वास्तविक स्थिती तुम्हाला दाखवतोय. AC मध्ये बसून विरोधी पक्ष काय बोलतोय ह्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा फील्डमध्ये उतरून शेतात जाऊन नक्की काय घडतंय हे पाहण्याची एक मजा औरच असते. आपला शेतकरी नक्कीच कणखर आहे, त्याला एका युद्धामुळे फरक पडत नाही, परंतु यांच्या नीच मानसिकतेमुळे, विरोधी पक्षांच्या चुकीच्या आरोपामुळे, धोरणामुळे त्याचा गैरफायदा व्यापारी लोक घेतात. कधी कधी मला वाटतं की हे व्यापारी लोक मुद्दाम विरोधी पक्षालाच काही टीप देतात का, तुम्ही असं बोला म्हणजे तुम्हाला आम्ही एवढे खोके देतो. असू शकतं, शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे सगळं सुरळीत चालत असताना मुद्दाम कुठला तरी वाद उकरायचा, बाहेर काढायचा
आणि त्या मालाचा भाव पाडायचा हे षडयंत्र आहे. या षडयंत्राला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. माझी विनंती आहे त्या विरोधी पक्षनेत्यांना, सगळं खावा पण शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाऊ नका. तुम्हाला परमेश्वर कदापि माफ करणार नाही. धन्यवाद.